तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10वी गणित भाग 1 याच्यामध्ये जे प्रकरण क्रमांक 2 आहे वर्ग समीकरणे. तर त्या वर्ग समीकरण प्रकरणातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 जो आहे, तर त्याच्यातला 15वा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर 15वा प्रश्न काय आहे, एक टाकी 2 नळांच्या साहाय्याने 2 तासात पूर्ण भरते. एक टाकी आहे, त्या टाकीमध्ये एक लहान नळ आहे आणि एक मोठा नळ आहे. तर हे दोन्ही नळ जर एकदम चालू केले आपण, तर ती टाकी एकूण 2 तासात भरते. समजा त्यातील फक्त लहान नळाने टाकी भरणारा लागणारा वेळ फक्त मोठ्या नळाने टाकी भरणाऱ्या लागणाऱ्या वेळेपेक्षा 3 तास जास्त लागतो. म्हणजे समजा त्या टाकीमध्ये आपण लहान नळानं पाणी भरायला चालू केलं आणि तेच जर दुसऱ्या वेळी आपण ती टाकी मोठ्या नळानं भरण्यास चालू केलं, तर लहान नळानं 3 तास जास्त लागतायत आपल्याला. तर प्रत्येक नळानं टाकी भरण्यास किती तास किंवा किती वेळ लागेल? तर काय करायचं, इथून उत्तराला सुरुवात करायची. समजा मोठ्या नळानं टाकी भरण्यासाठी किती वेळ लागतोय? x तास वेळ लागतोय. आता लहान नळानं काय, म्हणजे नुसता मोठा नळ चालू केलाय तर त्यासाठी x तास लागतोय. आता लहान नळानं जर समजा आपण करायचं झालं तर त्यासाठी 3 तास जास्त लागणार आहेत. म्हणजे x मध्ये 3 तास जास्त, म्हणजे लहान नळानं टाकी भरण्यास लागणारा वेळ x अधिक 3 तास. आता मोठ्या नळानं 1 तासात टाकीचा भरणारा भाग. आता काय करायचं, याच्यात जी टाकी आहे त्या टाकीचे एकूण x भाग करायचे. किती भाग करायचे? x. तर कारण x तास लागतात ना मोठ्या नळानं भरण्यास. तर एका तासात किती भरेल? x पैकी 1 इतका भाग काय होईल? मोठ्या नळानं भरेल. लहान नळानं किती लागतोय वेळ? लहान नळानं वेळ लागतोय x अधिक 3. मग टाकीचे x अधिक 3 एवढे भाग करायचे. एका तासात त्यातला एकच भाग काय होणार आहे? पूर्ण होणार आहे. म्हणजे मोठ्या नळाने एका तासात केवढा टाकीचा भाग भरेल? 1/x. आणि लहान नळानं एका तासात टाकीचा किती भाग भरेल? 1/x अधिक 3. आता दोन्ही नळ चालू केले समजा एका वेळी, तर एका तासात किती भाग भरेल? तर मोठ्या टाकीनं किती भाग भरतोय? 1/x. लहान टाकीनं किती भाग भरतोय? 1/x अधिक 3. दोन्ही नळ चालू केले तर त्यांच्या बेरजे इतका काय होणार आहे? टाकीचा भाग एका तासात भरणार आहे. पण प्रश्नामध्ये बघा आपल्याला, परंतु दोन्ही नळ मिळून टाकी भरण्यासाठी 2 तास लागतात. हे सुरुवातीला 2 नळांच्या साहाय्याने किती तास लागतात? 2 तासात पूर्ण भरते. तर दोन्ही नळ मिळून एका तासात टाकीचा भरणारा भाग, तर समजा 2 तास लागतात, तर एकूण 2 भाग करायचे. तर एका तासात किती भाग भरणार आहे? 1/2, म्हणजे अर्धा भाग त्यातला भरणार आहे. आता याला नंबर मी 2 दिला आणि याला नंबर 1 दिला. तर 1 आणि 2 मध्ये बघा, दोन्ही नळ मिळून एका तासात टाकीचा भरणारा भाग. इथं सुद्धा काय आहे? दोन्ही नळ मिळून एका तासात भरणारा टाकीचा भाग, म्हणजे दोन्ही तेच आहे. तर तर ज्यावेळी आपण x न मांडलं त्यावेळी x न मांडून एका तासात दोन्ही नळ मिळून टाकीचा किती भाग भरतोय? तर हा भाग भरतोय. तो मी इथं लिहितोय 1/x अधिक 1/x अधिक 3. आणि दिलेल्या अटीनुसार एका तासात दोन्ही नळ मिळून टाकीचा किती भाग भरतोय? 1/2. तर हे दोन्ही काय येणार आहेत? समान येणार आहेत. आणि मग आता आपण हे समीकरण काय करायचं? सोडवायचं. तर हे सोडवण्यासाठी तिरकस गुणाकार करावा लागणार. म्हणजे 1 गुणिले x अधिक 3. तर x अधिक 3 मध्ये चिन्ह आहे अधिक 1 गुणिले x. तर किती येणार? x. छेदात x आणि छेदात छेदांचा गुणाकार करायचा, म्हणजे x गुणिले x अधिक 3, किंवा दोन्ही कंस नुसते लिहू शकताय समोरासमोर, बरोबर 1/2. आता हे केल्यानंतर याच्यात x आणि x ची बेरीज केली, किती आले? 2x अधिक 3. ह्या x ने आतमध्ये गुणायचं, x गुणिले x येणार x वर्ग, x गुणिले 3 येणार 3x, 1/2. आता परत हे सोडवण्यासाठी तिरकस गुणाकार करायचा, म्हणजे 2 गुणिले 2x अधिक 3 आणि इकडे 1 गुणिले x वर्ग अधिक 3x. मग इथे 2 गुणिले 2 किती येणार? 4x. परत 2 गुणिले 3 केले तर किती आले? ते 2×6. 1 गुणिले x वर्ग, 1 गुणिले 3x म्हणजेच 3x. तर आता काय करायचं, हे या बाजूला लिहूया आपण, x वर्ग अधिक 3x. 4x ला यांच्याकडे नेऊया, म्हणजे ते अधिकचे काय होतील? वजा. आणि -6 याच्याकडे जाऊन काय, म्हणजे -6 इकडे येऊन काय होतील? -6. हे दोन्ही जर इकडे आले तर ह्या बाजूला किती राहणार? 0. त्यामुळे लिहिताना इकडे काय लिहूया? 0. कारण x ची पद शक्यतो आपण काय करतो? डाव्या बाजूला ठेवतो. त्यामुळे x वर्ग चिन्ह भिन्न आहेत म्हटल्यावर वजाबाकी 4 मधून जर का आपण 3 वजा केले, 1 उरणार, -1x. यांची वजाबाकी करायची, -6 बरोबर 0. आता इथे काही नाही, म्हणजे सहगुणक 1 आहे, तर 1 ने कशाला गुणायचं? -6 ला, म्हणजे -6 येणार. मधली संख्या किती आहे? -1. आता हे केल्यानंतर इथे समजा आपण असं केलं, 3
दोन्ही 6 केले, वजा 3 घेतले आणि अधिक 2. तर बघा चिन्ह भिन्न आहे, म्हणजे वजाबाकी केल्यावर किती येणार? 1 मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, हे बरोबर होतं. 3 दोन्ही 6 आणि त्यातला एकच वजा असल्यामुळं इथं 6 ला सुद्धा गुणाकार किती येणार आहे? वजा 6. त्यामुळे आपण घेतलेले अवयव बरोबर आहे. तर ते आता इथं वापरायचे. एक्स वर्ग, पहिला अवयव किती आलेला आहे? वजा 3, त्याला x सोडायचे आणि दुसरा अवयव किती आहे? अधिक 2 x वजा 6 बरोबर 0. आता ते केल्यानंतर इथे, तर आता इथे काय केलं आपण? 2 चे गट केले, इकडे आणि इकडे, इथे आणि इथे. तर हे केल्यानंतर याच्या पहिल्या दोघांच्या मधून आपण काय करणार? पहिल्या दोघांच्या मधून x सामायिक घेतले. जस्ट अ मिनिट. x जर सामायिक घेतले तर x वर्ग म्हणजे 2 आहे, त्यातला एक जर सामायिक घेतला तर x राहील फक्त, आणि वजा 3x मधला एक सामायिक घेतला म्हणजे राहिला कोण? फक्त वजा 3 राहिला. परत 2 सामायिक घेतले, तर 2 सामायिक घेतल्यानंतर इथे x आणि 6 मधून किती सामायिक घ्यायचे? 2. तर 6 ला जर 2 ने भाग घालवला तर 2-6 बरोबर 0. 6 ला 2 ने भाग घालवायचा म्हणजे 10. आता दोन्हीकडे जर हे समान कंस आले तर त्यातला x वजा 3 काय करायचं? सामायिक घ्यायचा. दुसऱ्या कंसामध्ये काय राहील? x अधिक 2 बरोबर 0. म्हणजे काय होईल? पहिल्यामध्ये x वजा 3 बरोबर 0 किंवा x अधिक 2 बरोबर 0. मग वजा 3 इकडे येऊन काय होतील? अधिक, म्हणजे x बरोबर 3 किंवा अधिक 2 इकडे येऊन काय होतील? वजा. म्हणजे एकतर x ची किंमत 3 येईल किंवा x बरोबर वजा 2. पण x बरोबर वजा 2 आपण घेणार नाही, कारण तास किंवा वेळ, असं म्हणा, वेळ ऋण असणार नाही. वेळ कधीही ऋण येणार नाही, त्यामुळे x ची किंमत किती घेणार आपण? x बरोबर 3. मग शेवटी वाक्य काय लिहायचं? म्हणून मोठ्या नळाने ती टाकी भरण्यास लागणारा वेळ किती असणार आहे? 3 तास. बरोबर 3 तास वेळ लागेल. त्याचप्रमाणे म्हणून लहान नळाने, हे सगळं वाक्य लिहायचं. लहान नळाने ती टाकी भरण्यास लागणारा वेळ बरोबर, तो किती होता? x अधिक 3. मग x ची किंमत किती आली? 3. त्यामुळे 3 अधिक 3 किती येणार? 3 आणि 3 6 तास. तर हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. मोठ्या नळानं 3 तास लागणार, लहान नळानं 3 आणि 3 6 तास लागणार.